नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये हा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे BSc नर्सिंगच्या स्टुडंटसाठी. जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. भरपूर मुलांनी रजिस्ट्रेशन केलंय असेल, ऑफलाईन असू द्या ऑनलाईन असू द्या. तर होपसो तुम्ही व्यवस्थित रजिस्ट्रेशन केलेले असाल. तर एक सध्या नवीन अपडेट BSc नर्सिंगची आलेली आहे. वेबसाईट जी होती ती थोडीशी प्रॉब्लेमॅटिक आली होती, तर ती सध्या सॉल्व्ह झालेली आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, इन्फॉर्मेशन ब्राउझर जे आहे ते होप्स तुम्ही सर्वांनी वाचलं असेल, आणि नसेल वाचलं तर मी पर्सनली रिक्वेस्ट केलं की तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउझर वाचा. ठीक आहे. तर बघा, BSc नर्सिंगचं शेड्यूल इथं दिलेलं आहे. पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउझर जे की 8ला झालं होतं. ठीक आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सबमिशन ऑफ कॅप. बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि सबमिशन हे 8 जुलै ते 17 जुलैपर्यंत चालणार आहे. ते पण रात्री 12 पर्यंत ॲज पर सर्व्हर टाईम. ठीक आहे. आणि जे पेमेंट पण सेम टायमिंग पर्यंत चालणार आहे. तोपर्यंतच तुमचं पेमेंट तुम्हाला करायचं आहे, आणि जे की नॉन रिफंडेबल असणार आहे रजिस्ट्रेशन पेमेंट. ठीक आहे. त्यानंतर अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर्ड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स इन PDF फाईल आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. पेमेंट नंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. बघा, इंजिनिअरिंगमध्ये फार्मसीमध्ये असा कन्सर्न असतो की त्याच्यामध्ये तुम्ही आधी सर्व गोष्टी अपलोड करायच्या असतात डॉक्युमेंट्स, आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं असतं. बट त्याच्यामध्ये डिफरंट आहे, तुम्हाला आधी पेमेंट करायचं आहे आणि मग तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 17 तारीख इथे दिलेली आहे, बट मी तुम्हाला पर्सनली सजेस्ट करतो की 17पर्यंत वेट करू नका. तुम्ही 16लाच रात्रीपर्यंत जे काय होईल ते पॉसिबल अपलोड करून टाका आणि तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करा. आणि जर इन केस काही प्रॉब्लेम असेलच तर 17च्या मॉर्निंगपर्यंत तुम्ही ट्राय करा पूर्ण प्रोसेस कम्प्लीट करायची. 12 वाजू द्या, मॅक्स टू मॅक्स 1 वाजू द्या, बट त्याच्या पुढे जाऊ नका, कारण वेबसाईट कधीही डाऊन होऊ शकते, कधीही लॅग करू शकते. आणि लास्ट डे असल्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की लास्ट डे भरू, आणि वेबसाईट हँग होऊन जाते. त्यामुळे मी सजेस्ट केलं की शेवटच्या तारखेची वेळ काढू नका, तोपर्यंत वाट बघू नका. थोडंसं आधीच 16पर्यंत तुमचं जे काय असेल ते रजिस्ट्रेशन कम्प्लीट करून टाका. ठीक आहे. ठीक आहे. पण दुसरं बघा, इन्फॉर्मेशन ब्राउचर इथे दिलेलं आहे, सगळ्या गोष्टी बघा इथे दिलेलं आहे की फर्स्ट राऊंड मध्ये होणार, सगळं विल बी डिक्लेअर दिलंय. त्यानंतर बघा, इथे भरपूर मुलांना असं डाऊट होता की जो सिक्युरिटी फॉर्म आहे किंवा जो नॉन क्रिमिनल मेडिकल सर्टिफिकेट आहे ते कसं डाउनलोड करायचं. ठीक आहे. तर बघा, इन्फॉर्मेशन ब्राउचर गेल्यानंतर बघा, इथे एसेन्शियल मध्ये तुम्हाला इथे बघा, प्रोफॉर्मा ऑफ मेडिकल सर्टिफिकेट. ठीक आहे, हे दिसतंय. हे तुम्हाला लाईक 52 पेज नंबर आहे. ठीक आहे. तर आपण 52 वर जाऊया सध्या. आणि येस, दिस इज द पेज. ठीक आहे. तर हे जे सर्टिफिकेट आहे, हे सर्टिफिकेट तुम्हाला याची प्रिंट करायची, ब्लॅक अँड व्हाईट तुम्हाला प्रिंट काढायची याची. आणि कुठल्याही MBBS MD किंवा BHMS UMS किंवा BMS हे कुठल्याही डॉक्टरकडून त्यांच्याकडून सिग्नेचर आणि स्टॅम्प तुमचं मेडिकल सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे. तुम्हाला मेडिकल टेस्ट द्यावा लागेल, तर ते ठिकाणी ते देऊन तुम्हाला घेऊन यायचं. बघा, इथं पण क्लिअरली मेन्शन आहे की मेडिकल, डेंटल, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनियन ऑक्युपेशनल थेरपी, फिजिओथेरपी, ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी, कुठल्याही प्रकारच्या BSc नर्सिंगचं कोणी असेल तुमच्या डॉक्टर, तर त्यांचं सुद्धा सिग्नेचर किंवा स्टॅम्प इथे सांगणार आहे. ठीक आहे. तर इथं बघा, सगळ्या गोष्टी इथं दिस इज सर्टिफाय दॅट आहे. इथं तुमचं मिस्टर और मिसेस, इथं मिस्टर और मिस. ठीक आहे. इथं तुमचं नाव येईल. ते नाव आल्यानंतर बघा, सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला फिल केल्या जाईल. जे काही असेल ते तुम्हाला सिम्पली त्यांच्याकडे हा फॉर्म द्यायचा, तो पूर्ण तुम्हाला फिल करून देतील. तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं. सिग्नेचर इथं त्यांचं नेम येईल, त्यांचं रजिस्ट्रेशन नंबर येईल, आणि ॲड्रेस वगैरे जे काय असेल ते फिल करून देईल. ठीक आहे. हा फॉर्म जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण हा फॉर्म तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल. काही काळजी करू नका, तिथं जाऊन तुम्ही सिम्पली ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे. ठीक आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, भरपूर विद्यार्थ्यांना असा डाऊट होता की विद्यार्थ्यांना असा डाऊट होता की वेबसाईट चालत नाही. वेबसाईट बघा, काल आज वेबसाईट एकदम सुरळीत चालू आहे. सगळ्या वेबसाईटची जी क्युरीज होत्या सगळ्या सॉल्व्ह झालेल्या आहेत. तर तुम्ही आता रजिस्ट्रेशन खूप चांगल्या प्रकारे करू शकता. काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा फॉर्म स्वतः मी भरून द्यावं किंवा मी तुमची काउन्सिलिंग करावं, खाली एक गुगल फॉर्म दिलेला आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो की आपण BSc नर्सिंग, नीट, UG, इंजिनिअरिंग आणि फार्मसी या सगळ्यांचं काउन्सिलिंग आपण इथं हँडल करत असतो. ती काउन्सिलिंग, संपूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस ऑनलाईन असते. तुम्हाला फ्रॉम द रजिस्ट्रेशन टिल द ॲडमिशन कन्फर्मेशन इथपर्यंत तुमचा सपोर्ट भेटतो. आणि त्यापुढेही ॲडमिशन नंतर स्कॉलरशिप सपोर्ट सुद्धा आमच्या
सेंटर थ्रू तुम्हाला दिला जातो. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्ट असेल, त्यांना फॉर्म भरण्यात काही प्रॉब्लेम येत असेल, त्यांनी बिनधास्त विचारू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. खाली माझी WhatsApp ग्रुपची लिंक पण दिलेली आहे आणि Google फॉर्म पण दिलेला आहे. सिम्पली तुम्हाला जर काउन्सिलिंग करायची असेल तर सिम्पली तुम्हाला Google फॉर्म भरायचा आहे. त्याच्यात काय जे काही डिटेल्स असतील त्या डिटेल्स तुम्हाला फिल्टर करायचे आहे. त्यानंतर आमची टीम किंवा WhatsApp थ्रू तुम्हाला लगेच कॉन्टॅक्ट भेटून जाईल. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही क्युरी असेल, तुम्हाला विचारायचं असेल तर मेल आयडी पण दिलेला आहे आणि WhatsApp ग्रुप पण दिलेला आहे किंवा तुम्ही कमेंटही करू शकता तुमच्या ठीक आहे. त्यानुसार तुम्ही जसं होईल तुम्हाला विदिन 24 आवर्स ते सॉल्युशन देईल. ठीक आहे. आणखी काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तेही कळवा. आणि काउन्सिलिंग जर तुम्हाला करायचे असेल तर संपूर्ण डिटेल्स तुम्ही मला जसं Google फॉर्म भरशाल तुम्हाला मेसेज येईल आणि मेसेजमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होईल. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायचे असेल त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा अशी माझी इच्छा आहे. ज्यांना काउन्सिलिंग नसेल करायची त्यांनी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून जे काही नोटिफिकेशन येईल, जे काही अपडेट्स येईल ते तुम्हाला लगेच कळेल, जेणेकरून तुम्ही कुठलीच अपडेट मिस करणार नाहीत. ठीक आहे. ठीक आहे. पूर्ण डेट्स जे आहेत, भरपूर साऱ्या डेट्स आणखी पेंडिंग आहेत आणि 4 राऊंड होणार आहेत. सगळ्यांना माहितीच असेल. इन्स्टिट्यूट्स, गव्हर्नमेंट, प्रायव्हेट कॉलेजेस असणार आहेत सगळे. आणि तुम्हाला पूर्ण कॉलेज जे आहेत तुम्ही जे चूज करसाल ते नीट करा, जेणेकरून तुम्ही कॉलेज घेतल्यानंतर तुम्हाला तो गिल्ट नको की यार ही काय कॉलेज निवडलं. ठीक आहे. तर बघा सध्या युजर लॉग इन अँड रजिस्ट्रेशन इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. इथं बघा तुम्हाला सिम्पली रजिस्टर्ड ईमेल आयडी जो तुमचा असेल तुमचा फक्त टाकून घ्यायचा आहे आणि तुमचा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती आपल्या आजची अपडेट रिगार्डिंग BSc नर्सिंग. ठीक आहे. तर BSc नर्सिंगचं जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. आणि तुम्हाला BSc नर्सिंगच्या ॲडमिशन रिगार्डिंग कुठलीही क्युरी असेल किंवा इंजिनिअरिंगची क्युरी असेल किंवा फार्मसीची असू दे किंवा नीट UGची असू दे, कुठलीही क्युरी असेल तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट करायची. कमेंट नसेल जमेल तर व्हॉट्सअपवर मला पर्सनलाइज DM करा. तेही नसेल जमेल तर Google फॉर्म थ्रू आपली काउन्सिलिंग सेशन लावून घ्या, जेणेकरून तुम्हाला फॉर्म रजिस्ट्रेशन ते ॲडमिशन नंतरही स्कॉलरशिप सपोर्ट भेटेल इथपर्यंत तुम्हाला गायडन्स दिला जाईल. ठीक आहे. तर एंड करू विद्यार्थी मित्रांनो आजची अपडेट. पुन्हा भेटूया नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.